किशोर चौगुले मॅथ्स क्लासेस इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत क्लास 11चे प्रॅक्टिकल नंबर 7 इलिप्स अँड हायपरबोला. त्याच्यामध्ये बोर्डाने फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त ॲक्टिव्हिटी बेस्ड जे आहे ते सॉल्व केलेलं आहे. पेज नंबर 33. नाव पेज नंबर 34मध्ये सुद्धा बघा आपण लेंथ ऑफ ॲक्सिस, कोऑर्डिनेट ऑफ व्हर्टायसिस, इसेंट्रिसिटी, कोऑर्डिनेट ऑफ फोसी, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रायसिस आणि लेंथ ऑफ लेटस रेक्टम आपण फाइंड आउट केलेली आहे. बघा आपण ऑलरेडी इथं प्रॅक्टिकल हँडबुकमध्ये लेंथ ऑफ लेटस रेक्टम फाइंड आउट करायची राहिलेली आहे, ते आपण कंप्लीट केलेली आहे पेज नंबर 34मध्ये. बघा केअरफुली विद्यार्थ्यांनी लिहून घ्या. पेज नंबर 34. नाव पेज नंबर 35. बघा याचा सुद्धा प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. लेंथ ऑफ ॲक्सिस, कोऑर्डिनेट ऑफ व्हर्टायसिस, इसेंट्रिसिटी, कोऑर्डिनेट ऑफ फोसी, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रायसिस आणि लेंथ ऑफ लेटस रेक्टम. आणि अशा तऱ्हेने पेज नंबर 35 कंप्लीट झालेले आहे. आता पेज नंबर 38 बघा. पेज नंबर 38मध्ये जो प्रॉब्लेम ॲक्टिव्हिटी बेस्ड सुरू केला होता त्याच्यामधील तिसरा प्रॉब्लेम बघा. तिसरा प्रॉब्लेम आहे इक्वेशन ऑफ कोनिक्स फाइंड आउट करायचं आहे आणि आपण ते सोल्युशन स्टार्ट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये डायरेक्ट्रिक्स इज 2x + y = 1, फोकस ॲट 1,2 अँड इसेंट्रिसिटी √3 दिलेले आहे. असा हायपरबोलाचं एक इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि आपण सोल्युशन स्टार्ट केलेले आहे आणि सोल्युशन पेज नंबर 38मध्येच कंप्लीट केलेले आहे. विद्यार्थ्यांनी केअरफुली लिहून घ्यायचे आहे. पेज नंबर 38 इक्वेशन ऑफ हायपरबोला प्रॉब्लेम नंबर 3. बघा पेज नंबर 38 प्रॉब्लेम नंबर 4मधील थर्ड प्रॉब्लेम आहे बघा आणि तो कंप्लीट करायचा आहे. पेज नंबर 38. पेज नंबर 39 ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम आहे आणि आपण तो सुद्धा कंप्लीट केलेला आहे. बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम आहे. विद्यार्थ्यांनी केअरफुली ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत त्या केअरफुली कंप्लीट करायच्या आहेत. पेज नंबर 39 बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये लास्ट प्रॉब्लेम एक्झाम्पल नंबर 6 जो आहे त्याचे सोल्युशन आपण पेज नंबर 39मध्ये स्टार्ट केलेलं आहे. नाव वी डिस्कस लास्ट पेज नंबर 40. बघा याच्यामध्ये आपण कंप्लीट सोल्युशन दिलेले आहे. फोकल डिस्टन्स संदर्भात आहे. त्याच्यासाठी लागणारी इसेंट्रिसिटी आपण फाइंड आउट केलेली आहे. फोकस फाइंड आउट केलेला आहे आणि बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण काय केलेला आहे, फोकल डिस्टन्ससुद्धा फाइंड आउट केलेले आहे. तर अशा तऱ्हेने प्रॅक्टिकल नंबर 7 कंप्लीट झालेले आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.